हेलिकॉप्टरची दुर्घटना झालेली आहे आणि 5 जणांचा मृत्यू झालाय। या दुर्घटनेमध्ये आर्यन एव्हिएशनचं हेलिकॉप्टर कोसळलंय। गौरीकुंड सोनप्रयागच्या जंगलामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळल्याची आताची प्राथमिक माहिती आपल्या हाती येतेय। आताची मोठी बातमी आपण बघतोय, केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरची दुर्घटना घडलेली आहे, अपघात झालेला आहे आणि 5 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। केदारनाथ धामला जाणारं हे हेलिकॉप्टर होतं। आर्यन एव्हिएशनचं हे हेलिकॉप्टर होतं जे कोसळलेलं आहे आणि त्यामध्ये 5 जण जे होते त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी सध्या समोर येतेय। गौरीकुंड सोनप्रयागच्या जंगलामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आलेली आहे। अगदी गेल्या काही महिन्यांपासूनच ही केदारनाथचे दरवाजे उघडले गेले आणि केदारनाथची यात्रा सुरू झालेली आहे। मात्र तिथे जाणाऱ्या भाविकांचा 5 जणांचा हा मृत्यू झाल्याची माहिती आपण बघतो आहोत आणि या घटनास्थळावरची काही दृश्य सुद्धा आपल्या हाती येत आहेत। केदारनाथमधली ही दुर्घटना आपण पाहतोय। हेलिकॉप्टरची दुर्घटना झालेली आहे आणि 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आतापर्यंत समोर आली आहे। आमच्या प्रतिनिधी रीमा आपल्या सोबत आहेत, आपल्याला अधिकची माहिती देतील या एकूणच घटनेच्या संदर्भातली। रीमा, आपल्याला माहिती आहे यामिनी गेल्या महिन्यापासून केदारनाथ यात्रेला सुरुवात झाली। आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी ते दर्शन घेतले। मात्र त्या पाठोपाठच ही अत्यंत दुर्दैवी घटना समोर येते आहे। 5 लोकांचा आतापर्यंत या हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू झाल्याचं कळतं आहे। आपल्याला माहिती आहे की केदारनाथ यात्रा सुरू झाल्यापासून साधारण दर काही दिवसांनी हेलिकॉप्टर क्रॅश लँडिंग, इमर्जन्सी लँडिंगच्या बातम्या येत होत्या। त्यावरून गृह मंत्रालयाने चिंताही व्यक्त केली होती आणि हेलिकॉप्टर सर्व्हिसेस कंपन्यांना सक्त ताकीदही दिली होती की हेलिकॉप्टर सेवा ऑपरेट करताना तुम्ही योग्य ती काळजी घ्या। मात्र अशातच ही दुर्घटना समोर आल्याने आता परत मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली जाते आहे। अगदी रीमा, धन्यवाद माहितीसाठी। डॉक्टर